प्रार्थनेचे सामर्थ्य या मालिकेमधील ही दुसरी व्हिडिओ. मागच्या वेळेस आपण अब्राहमाच्या प्रार्थनेबद्दल शिकलो. आज आपण योसेफाच्या प्रार्थनेबद्दल शिकणार आहोत. तसं पाहता पवित्र शास्त्रामध्ये कुठेही लिहिलेलं नाही की योसेफाने प्रार्थना केली, परंतु त्याच्या जीवनाकडे जर आपण बघितलं तर आपल्याला निश्चितपणे एक गोष्ट कळते की देव त्याच्याबरोबर होता आणि त्याने निश्चितपणे प्रार्थना केलीच असेल. योसेफ या शब्दाचा अर्थ आहे की देव जोडेल. इंग्लिशमध्ये म्हणता येईल ही शॅल ॲड ऑर गॉड शॅल ॲड. त्याचे जे भाऊ होते त्याला योसेफाचा खूप हेवा वाटत असे, कारण याकोबाची योसेफावरती खूप प्रीती होती. तो अवघा 17 वर्षाचा असताना आपल्या भावांना जे गुरेढोरे चारत होते त्यांच्यासाठी तो शिदोरी किंवा भोजन घेऊन गेला. परंतु त्यांनी जेव्हा त्याला बघितलं त्यांनी विचार केला, हा फार लाडका आहे याकोबाचा, याला आपण मारून टाकूया. त्याने त्याला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा जो मोठा भाव होता तो म्हणाला नाही, त्याला आपण मारायला नको. म्हणून त्यांनी काय केलं की त्याला एका मोठ्या खड्ड्यामध्ये त्यांनी फेकून दिलं, यासाठी की त्यांनी खड्ड्यामध्येच मरून जावं. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की त्या खड्ड्यामध्ये असताना त्यांनी असा विचार केला नाही, तिथून मिस्री लोक येत होते, तर त्यांनी त्याला काढलं बाहेर आणि मिस्री लोकांना त्यांनी विकून टाकलं. आपल्याला एक गोष्ट दिसून येते की त्या खड्ड्यामध्ये असताना त्याने निश्चितपणे प्रार्थना केली असावी. त्यानंतर ते मिस्र देशामध्ये तो पोहोचला आणि त्या ठिकाणी त्याला पोटिफर नावाच्या व्यक्तीने त्याला कामावरती ठेवलं. पण पोटिफराची पत्नी तो अत्यंत धूर्त होती आणि त्या पत्नीने त्याला त्याच्यावर आळ घातला आणि त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. परत पवित्र शास्त्र सारखं आपल्याला सांगतं, उत्पत्ती याच्या 29व्या अध्यायात 2ऱ्या वचनामध्ये देव योसेफाबरोबर होता. 29व्या अध्यायात 3रं वचन म्हणतं देव त्याच्याबरोबर होता. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की त्याला तुरुंगामध्ये टाकल्यानंतर निश्चितच त्याने प्रार्थना केली असेल की परमेश्वरा, मला ह्या तुरुंगातून तू बाहेर काढ. आणि आपल्याला दिसून येतं की त्याला एक अद्भुत अशी 2 स्वप्न पडली आणि परमेश्वराने त्याला त्यातून ठिकाणून बाहेर काढलं. त्याला परमेश्वराने यश दिलं. तो एक साधारण एका गुरढोरं राखणाऱ्या व्यक्तीचा मुलगा होता आणि तो मिसर देशाचा पंतप्रधान झाला. आपल्याला माहीत आहे तो खड्ड्यामध्ये असताना त्यांनी प्रार्थना केली असेल. त्यांनी जेव्हा पोटिफराच्या पत्नीने त्याच्यावर आळ घातला तेव्हा त्यांनी प्रार्थना केली असेल. जेव्हा तो तुरुंगात होता तेव्हा त्यांनी प्रार्थना केली असेल. योसेफ, आपण म्हणू शकतो 3 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. सगळ्यातून त्यांनी खड्ड्यातून प्रार्थना केली. बऱ्याच वेळा आपण खड्ड्यामध्ये असलेल्या अशा परिस्थितीमध्ये असतो आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्या प्रार्थना ऐकतो आणि आपल्या खड्ड्यातून तो बाहेर काढतो. त्याने तुरुंगामध्ये असताना प्रार्थना केली. आपण जेव्हा तुरुंगामध्ये असतो आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो म्हणजे आपण बंधनात असतो, तेव्हा आपल्याला परमेश्वर तुरुंगातून बाहेर काढतो. त्याने बढतीसाठी निश्चितपणे प्रार्थना केली असावी. जेव्हा तो तुरुंगामधून बाहेर पडला तेव्हा तिकडचा जो राजा होता त्याची त्याच्यावर मर्जी झाली आणि तो शेवटी आपल्याला माहीत आहे की तो त्या मिसर देशाचा पंतप्रधान झाला. त्याने निश्चितच परिवारासाठी प्रार्थना केली असेल आणि आपल्याला माहीत आहे की त्याला उत्तम अशी मुलं झाली आणि देवाने त्याला आशीर्वादित केलं. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण खड्ड्यासारख्या परिस्थितीत असताना प्रार्थना करावी, तुरुंगामध्ये असताना प्रार्थना करावी. आपल्या बढतीसाठी आपण कामाच्या ठिकाणी काम करत असतो आणि कधी आपल्याला प्रमोशन मिळत नाही, आपण बढतीसाठी प्रार्थना करावी आणि नेहमी आपण आपल्या परिवारासाठी प्रार्थना करावी. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं निरंतर प्रार्थना करा, नेहमी प्रार्थना करा. आणि जर आपण योग्य प्रकारे नेहमी प्रार्थना केली तर आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या परिवाराच्या जीवनामध्ये आपल्याला प्रार्थनेचं सामर्थ्य काय आहे हे कळेल आणि निश्चितपणे आपण एक उत्तम आणि आशीर्वादित जीवन जगू. मला विश्वास आहे तुम्हाला हा संदेश आवडला असेल आणि असेच आणि या प्रकारचे जर संदेश तुम्हाला ऐकण्याची खूप इच्छा आहे आणि तुम्ही आशीर्वादित होता तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा, यासाठी की नवीन येणाऱ्या संदेशाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. देव तुम्हाला आशीर्वाद देव, प्रार्थनेमध्ये तुमची प्रगती करू. थँक्यू व्हेरी मच.